प्रशिक्षण अर्ध्यावरच थांबवण्यात आलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं नाव महाराष्ट्रात गाजतंय ते त्यांच्या वादग्रस्त निवडीमुळं. UPSC सारख्या देशातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिले. व्यवस्थेतल्या त्रुटींचा फायदा उठवत यंत्रणांना हाताशी धरत व्यवस्था कशी भेदता येते हे खेडकरांनी दाखवून दिले. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए याचं उदाहरण म्हणजे पूजा खेडकर. पण पूजा खेडकर हे काही एक उदाहरण नाही. या प्रकरणानंतर पूजा खेडकर यांच्यासारखी अनेक उदाहरणं समोर येऊ लागली आहेत. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतनं असंच एक उदाहरण समोर आले. परीक्षा न देताच ज्योती नावाची एक मुलगी थेट IFS अधिकारी बनलेली आहे. ज्योतीने नेमकं काय केलंय आणि ज्योतीचं हे प्रकरण उघडकीला कसं आलं याची एक इंटरेस्टिंग स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी रोहित हरीप. लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्योती मिश्रा उत्तर प्रदेशमधल्या रायबरेलीची ही हुशार मुलगी. 12वीत 96%, दिल्लीतल्या प्रतिष्ठित कॉलेजमधनं ग्रॅज्युएशन अशी तिची गाडी नीट चालली होती. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्योती मिश्राला UPSCला परीक्षा द्यायची होती. त्याच्या ग्रुपमधल्या काही मैत्रिणी या UPSC परीक्षा पासही झाल्या. ज्योतीच्या घरच्यांचं दडपण तिच्यावर असावं किंवा तिला प्रसिद्धीची हौस असावी. पण एक गोष्ट ज्योती विसरली ती म्हणजे यशाला शॉर्टकट नसतो. ही गोष्ट विसरल्यामुळे ज्योतीचं बिंग फुटलं आणि काही वर्ष उभारलेला सगळा डोलारा एका ट्विटमुळे कोसळला. एक्स या सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवरती एक ट्विट प्रसिद्ध करण्यात आलं होतं, ज्यामध्ये ज्योती मिश्रा नावाच्या मुलीने, ती ब्राह्मण असून SC या प्रवर्गातनं तिने आरक्षण मिळवलं आणि UPSC परीक्षा पास केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. या आरोपाला ज्योती मिश्राने उत्तर द्यायचं ठरवलं. ज्योती मिश्राने सोशल मीडियावरती स्पष्टीकरण दिलं आणि तिने सांगितलं की ती IFS ऑफिसर आहे. तिने कोणत्या रिझर्वेशनचा गैरफायदा घेतलेला नाही आहे आणि इथंच ज्योती मिश्रा अडकली, तिचा खोटेपणा उघडा पडला. या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाच्या वार्ताहराने त्याच्या वडिलांशी संपर्क साधला आणि त्यांची आणि त्यांच्या मुलीची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा ज्योती मिश्रा यांच्या वडिलांनी देखील अत्यंत आत्मविश्वासाने अशी माहिती दिली की त्यांची मुलगी थेट स्पेनमधल्या माद्रिद शहरातल्या भारतीय दूतावासात कामाला आहे. जेव्हा प्रकरणाची अजून माहिती घेण्यासाठी ज्योती मिश्रा यांच्याशी संपर्क करण्यात आला तेव्हा ज्योतीने देखील एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचं तिचं पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि पुन्हा एकदा हा दावा केला की तिच्या विरुद्ध चुकीची माहिती पसरवली जाते. पोस्टमध्ये ज्या ज्योती मिश्राचा उल्लेख करण्यात आला होता ती SC या प्रवर्गातली आहे, ती IAS आहे, तर मी ओपन कॅटेगरीतनं येते आणि मी IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसची आहे असं ज्योतीने सांगितलं. ज्योती मिश्राने हे दावे करून ती तिथंच थांबली नाही, तर तिने त्यासाठी अत्यंत सावधपणे जी कागदपत्र गोळा केली होती ती देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. या कागदपत्रांमध्ये डिप्लोमॅटिक पासपोर्ट, UPSCकडनं मिळालेलं नियुक्तीपत्र, UPSCमध्ये ती झालेली नियुक्ती, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीचं ओळखपत्र अशी अनेक कागदपत्रं तिने सादर केली. पण प्रकरण इथंच थांबलं नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टरने भारतीय दूतावासाकडे या संदर्भातली माहिती कन्फर्म करण्यासाठी फोन केला. तेव्हा या दूतावासातल्या अमनचंद्रन या अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की ज्योती मिश्रा नावाची कोणतीच व्यक्ती स्पेन सोडा माद्रिद शहरात भारतीय दूतावासात कामच करत नाही. आणि त्यानंतर असं कळलं की ज्योती मिश्रा ही स्पेनमध्ये नसून ती दिल्लीतच आहे. अखेरीस ज्योतीने तिची चुकी माध्यमांशी बोलताना मान्य केली. ज्योती मिश्राने तिची बाजू मांडताना सांगितलं की सोशल मीडियावर तिच्यावरती आरोप करण्यात आले होते की ती ओपन कॅटेगरीतून असून सुद्धा तिने UPSCची परीक्षा पास होण्यासाठी स्वतःला SC कॅन्डिडेट असल्याचं दाखवलं. पण प्रत्यक्षात ज्योती मिश्रा कधी कुठली UPSCची परीक्षाच पास झाली नव्हती आणि त्यामुळेच ओपन कॅटेगरीत असताना SC प्रवर्गातनं IAS होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी माहिती तिने दिली. जवळपास 2 वर्ष ज्योती मिश्रा ही खोट्या नावाने आणि खोट्या ओळखीने वावरत होती. पण 2024मध्ये तिचं बिंग शेवटी फुटलं. दरम्यानच्या काळात ज्योती मिश्रा हिचं घरी जाणं कमी झालं होतं, तिने केलं होतं. त्यामुळे घरच्यांना असं वाटत होतं की आपली मुलगी ही स्पेनमध्ये आणि भारतीय दूतावासात भारतीय राजदूत म्हणून अत्यंत प्रतिष्ठेची अशी नोकरी करते. जेव्हा हे सगळे प्रकार उघडकीला आले तेव्हा ज्योतीच्या वडिलांना कळतच नव्हतं की काय प्रतिक्रिया द्यावी. अत्यंत हताश अवस्थेत ज्योतीच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी ज्योतीवर कधीही कोणत्याही प्रकारचं दडपण आणलं नव्हतं. तरी देखील ज्योतीने हे का केलं याचं उत्तर मात्र मिळत नाही. ज्योती मिश्राची सक्सेस स्टोरी स्थानिक पातळीवर देखील खूप प्रसिद्धी मिळवून गेली. 2022मध्ये जेव्हा UPSCचा निकाल लागला तेव्हा UP पोलिसांनी ज्योतीचं अभिनंदन देखील केलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरच्या निमित्ताने ज्योती मिश्राचे प्रकरण उघडकीला आलं. UPSC सारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या परीक्षेवर या निमित्ताने अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. अनेक लूपहोल्स या निमित्ताने समोर येतात.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या या विषयावर आता केंद्रीय पातळीवरनं काय उपाययोजना होणार हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा. तुम्हाला ज्योती मिश्राची स्टोरी कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.